सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित्त पर्यदपनं एतं बुद्धान शासनं। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म तथागतांचा आर्य श्रावक संघ या तीनही रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे तीन रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले आणि ज्यांच्यामुळे आपले सारे विघ्न टळाले, असे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख करता आणि दुःख हारता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या शुभ संध्येला पवित्र अशा उपोषद दिनी उपस्थित सर्व साधक साधिका, दायक दायिका, उपासक उपासिका, आयोजक आयोजिका आणि बालक बालिकांनो, आजच्या या प्रसंगी धम्माच्या संदर्भामध्ये काही आपल्याला थोडंसं ज्ञात करून द्यावं, जेणेकरून ते आपल्या सर्वांच्या दीर्घ काळासाठी, हितासाठी आणि सुखासाठी लाभदायी ठरेल। उपासक आणि उपासिकांनो, आपण नेहमी अनेकांच्या मुखातून किंवा कुठल्या पुस्तकामध्ये सुद्धा तथागतांच्या नावापुढे आपण महाकारुणिक असं ऐकतो, वाचतो आणि आपण बघतो की अनेक लोक तथागतांना महाकारुणिक म्हणतात। तर अशी कोणती बाब आहे की ज्यामुळे तथागताला महाकारुणिक म्हणतात? तथागतांचे तसे अनेक हजारो सहस्र नामावली म्हणजे असे गुण आहेत, एवढे गुण आहेत की शब्दही कमी पडतील एवढे महागुण आहेत तथागतांमध्ये। पण आपण बघताना वारंवार बघतो की लोक त्यांना महाप्रज्ञावान, महाकारुणिक, महामैत्रीवान असे अनेक तथागत म्हणून त्यांना भगवान अशा अनेक नावाने किंवा गुणात्मक संज्ञेने संबोधतात। तर त्यांनी जो सद्धम्म म्हणजे त्यांना जो साक्षात्कार झालेला आहे, त्यांनी जो अनुभूतीच्या बळावर आपल्या ज्ञान अनुभूतीवर जो सत्य धम्म उतरवला आहे, बुद्धत्व प्राप्त केलं आहे, तर ते मानव कल्याणासाठी त्यांनी ते 45 वर्षपर्यंत लोकांना शिकवलं आहे। ते संपूर्ण ज्ञान त्यांनी केवळ आणि केवळ महाकरुणा उत्पन्न झाल्यामुळेच त्यांनी ते सांगितलेलं आहे। कारण ते बघत होते, केवळ ह्या आपल्या उघड्या डोळ्यांनी नाही, हे 2 डोळ्यांनी नाही, तर ते ज्ञानचक्षुने पण बघत होते। उघड्या डोळ्यांनी मानवाचे सर्व सत्य आणि या निसर्गातले सगळे सत्य नाही दिसत। ह्या उघड्या डोळ्यांनी फार अल्प अशा गोष्टी दिसतात। संपूर्ण विश्वाचं ज्ञान किंवा या निसर्गाचं ज्ञान, या सगळ्या सत्याचं ज्ञान या दोन्ही डोळ्याने नाही दिसत। जे ज्ञानचक्षु असतात, ज्याला ज्ञानचक्षु म्हणतात, तर ते ज्ञानचक्षु बुद्धत्वाच्या नंतर त्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्या ज्ञानचक्षुने पाहिलं की अरे, या संसारामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत। काही लोक असे आहेत की ते म्हणतात की खा, प्या, मजा करा, पुढं काही जन्म नाही, काही नाही, जे काय आहे ते ह्या जन्मात करून घ्या,
पुढं कोण पाहिलंय असे म्हणून ते बिचारे आपलं संपूर्ण जीवन फक्त पशु आणि प्राण्यांसारखं घालवत आहेत. कारण खा, प्या, मजा करा बस एवढंच त्यांना कळत आहे आणि त्यांना वारंवार असं सांगितलं जात आहे आणि त्यांच्या बुद्धीला पण ते पटत आहे, की हा जन्म आहे, खा, प्या आणि मजा करा. म्हणून ते बिचारे पशुसारखं जीवन जगतात, की जसं पशु प्राणी दिवसभरामध्ये 3 काम करतात. कुठलाही तुम्ही पक्षी घ्या, प्राणी घ्या, तो सकाळी उठल्यापासून ते पुन्हा झोपेपर्यंत तो फक्त आणि फक्त हे 3 कार्यच करत असतो. तो भूक लागते म्हणून तो दिवसभर खात असतो. ज्या प्राण्यांचा जो आहार असेल, तो दिवसभर तो उपलब्ध करणे आणि त्याला खात राहणे, असेच पशु आणि प्राणी करतात. आणि दिवसभर खात असल्याने, चरत असल्याने संध्याकाळी ते येतात, थकून जातात आणि म्हणून संध्याकाळी ते थकून झोपून जातात. त्या व्यतिरिक्त ते जेव्हा-जेव्हा या निसर्गाच्या नियमानुसार, निसर्गाच्या चक्रानुसार जेव्हा-जेव्हा त्यांना अंडी द्यायचं किंवा पिलांना जन्म देण्याची वेळ असेल, तेव्हा-तेव्हा ते अंडी देतात, नसतात पिलांना जन्म देतात. म्हणजे कामवासनेमध्ये रत राहतात. याच्या व्यतिरिक्त पशु आणि प्राणी याच्या व्यतिरिक्त दुसरे काही कार्य करत नाहीत. मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन सुद्धा त्यांनी बघितलं भगवंतांनी, की अनेक लोक पशुसारखं, प्राण्यासारखं जीवन जगतात. ते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत फक्त त्यांच्या खाण्याचं आयोजन करत असतात, की आता सकाळी काय खायचं आहे, ते रात्री ठरवून ठेवतात आणि मग सकाळपासून पुन्हा दुपारच्या जेवणात काय खायचं आहे, त्याच्यावर चिंतन मनन करतात. दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडं झोपून घेतात आणि मग पुन्हा संध्याकाळची चिंता लागते त्यांना, कसं संध्याकाळी काय बनवलं पाहिजे. पुन्हा ते संध्याकाळी जेवून झोपल्यानंतर पुन्हा त्यांना सकाळची काळजी असते, की आता उद्या सकाळी काय करायचं. तर ते बरेच चिंतन मनन करतात. खूप चिंतन मनन करतात, परंतु त्यांचं चिंतन खाण्यासाठी असतं फक्त. म्हणजे त्यांना हे शरीर आहे ना, बस या शरीराला पोसायचं आहे, की हे शरीर बस खायचं, प्यायचं, आनंदी राहायचं, असा त्यांचा एक सिद्धांत आहे. सोपा, सरळ, साधा सिद्धांत आहे. आणि ते बघतात भगवान बुद्ध आपल्या बोधी नेत्राने, की अरे बिचारे, हे मनुष्य काय जीवन जगत आहेत? हे तर पशुसारखं जीवन जगत आहे. यांचं कसं होईल? मग त्यांनी पाहिलं, की काही लोक असे आहेत, की साधारण आपल्या बोधी ज्ञानाचा वापरही करत नाहीत. की खरंच हे मनुष्याचं जीवन बाकी प्राण्यांपेक्षा थोडंसं अलग आहे. सुगतीचं आहे, चांगलं आहे, हितकारी आहे, सुखकारी आहे. याच्यावर त्यांचं कधीच चिंतन नसतं. त्यांचं केवळ खाण्यापिण्यावर त्यांचं लक्ष असतं. थोडा बहुत त्यांना जर वेळ मिळालाच, तर त्या खाण्यातून जर ते बाहेर पडलेच, त्या खाण्याच्या चिंतनातून जर ते बाहेर पडलेच, तर मग त्यांचं दुसरं चिंतन कपड्याला त्याचं सुरू होतं, की मग आता कोणते कपडे घ्यायचे? मग शॉपिंगचा विचार करतात ते, की मग असे कपडे, तसे कपडे, मग या टाइपचे, त्या टाइपचे, असे शिवून घ्यायचे, तसे शिवून घ्यायचे आणि ते त्याच्यामध्येच गुंग असतात. थोडासा जर त्यांना वेळ भेटलाच कदाचित खाण्याच्या चिंतनातून, तर मग ते आपल्या त्या कपड्याला त्याचा विचार करतात. त्यांचं पूर्णच्या पूर्ण चिंतन मनन हे खाण्यापिण्यात आणि कपड्या-लत्त्यामध्येच गुंतलेलं असतं. त्याच्याही बाहेर जर कदाचित एखाद्याला थोडासा वेळ मिळालाच, तर तो व्यक्ती ना आपल्या भल्याचं, ना दुसऱ्यांच्या भल्यांचं चिंतन करत, तो त्याच्या पलीकडे जाऊन मग थोडंसं घरादाराचा विचार करतो, की आता घर कसं बनवलं पाहिजे? कुठं बनवलं पाहिजे? आणि पाहता-पाहता त्याचं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये जातं. मरेपर्यंत अनेक लोक या भवचक्रातून सुटतच नाहीत. खाणे, कपडे-लत्ते घेणे, घरदार बनून मरून जाणे, पुन्हा उत्पन्न होणे, पुन्हा हेच काम करत राहणे. त्यांना कधीही बोधीचा लाभ होत नाही. त्यांना एवढंही कळत नाही बिचाऱ्यांना, की आपल्या जीवनामध्ये जे काही हे सुख-दुःख येतात, याचं काय कारण असेल? ते अनेक दुःख भोगत, जाऊ दे एवढाच जन्म आहे म्हणतात, पुढं काय आहे तरी, त्या खाऊन म्हणतात. असं म्हणून ते
आपलं संपूर्ण जीवन त्या दुःखमय त्या वातावरणामध्ये सुद्धा घालवतात आणि असेच बिचारे लोक मरून जातात. पशुतुल्य जीवन जगून, प्राण्यासारखं जीवन जगून आपलं मानवी अमूल्य जीवन जे मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये सर्वोच्च ज्ञानाची शिखर सुद्धा गाठता येते, एवढं चांगलं श्रेष्ठ मनुष्याचं जीवन लाभून सुद्धा पशु प्राण्यांच्या भावात ते बिचारे त्याला गमावून बसतात. पशुसारखं जीवन बघतात. माणसाचं शरीर असून सुद्धा, मानवी देह असून सुद्धा, मानवी देहाकडून जे कार्य करून घ्यायला पाहिजे, ज्या पारमिता बनवायला पाहिजे, त्या त्यांच्या मनातही कधी येत नाहीत. त्यांना कोणी कल्याण मित्रही भेटत नाही, की अरे हे मानवी जन्म आपण वाया नाही घालवला पाहिजे. तो व्यर्थ खाण्यापिण्यावर नाही खर्च केला पाहिजे. अनेक संत, महंत, जाणकार लोकं वेळोवेळी सांगत गेलेले आहेत, की केवळ आणि खायचं-प्यायचं जर असेल, तर त्यासाठी मनुष्याचा जन्म लागतो असं नाही. हे खाणं-पिणं तर कुठल्याही प्राण्यांच्या जन्मामध्ये मिळतं. ज्या प्राण्यांच्या भावात गेल्यानंतर तिथे तिथे जेवण मिळतं. भोजनाची काही नाही. त्यांचा त्यांचा आहार आहे तिथं. पण मनुष्याच्या जन्मामध्ये पशूच्या जन्मात आल्यानंतर जे करता येत नाही, पशूंना जे साध्य नाही, पशूला जे साधता येत नाही, पशुला जे चित्तकर्म आपलं ध्यानामध्ये घेऊन जाऊन त्या शीलाला धारण करता येत नाही, दानधर्म करता येत नाही, सेवा-चाकरी करता येत नाही. तर ते गोष्ट त्यांच्या मनामध्ये कधी येतच नाही. ते मनुष्याचा जन्म अशा पद्धतीनं खर्ची घालतात किंवा व्यर्थ खर्च करतात किंवा तो तसाच वाया जाऊ देतात. ते करुणा येते त्यांना, खूप करुणा येते त्यांना. ह्या अशा सगळ्या लोकांकडे पाहून त्यांना क्रोध नाही येत. आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीला आपण वारंवार जर काही काम सांगत असेल आणि तो जर तसा वागत नसेल, तर आपल्याला त्याचा क्रोध येतो. त्याचा राग येतो आपल्याला, की हा असं का करतो? कारण आपण कारुणिक नाहीत ना. आपण महाकारुणिक पण नाहीत ना. महाकारुणिकांना लोकांच्या अशा वागण्याने त्यांना त्यांचा क्रोध येत नव्हता. त्यांना अगाध अशी त्यांची करुणा, मैत्री जागृत होत होती. ते या सगळ्यांकडे बघून विचार करत होते, की यांना मी या दुःखातून कसं बाहेर काढू? म्हणूनच त्यांनी जो धम्म त्यांना ज्ञान प्राप्त झालं, बुद्धत्व प्राप्त झालं, ते आपल्या सोबत न ठेवता त्यांनी 45 वर्षपर्यंत धम्माचा प्रचार करून जे बुद्धत्व आहे, त्या धम्माच्या प्रचारात त्यांनी ते बुद्धत्व म्हणजे सुखी जीवनाचा मार्ग, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग लोकांना दाखवला. केवळ दाखवलाच नाही, तर त्यावर कसं चालायचं, तर प्रत्यक्ष प्रत्यक्ष कसं चालायचं म्हणून पावलो-पावली त्यांनी सांगितलं, की हा पाऊल कसा टाकायचा, त्यानंतरचा पाऊल कसा टाकायचा, या कायेने कोणते-कोणते कर्म करायचे आणि कोणते-कोणते नाही करायचे, या वाणीने कोणते-कोणते कर्म करायचे आणि या वाणीनं कोणते-कोणते कर्म नाही करायचे. मनामध्ये कोणते-कोणते चिंतन, मनन येऊ द्यायचे आणि मनामध्ये कोणते-कोणते चिंतन, मनन, विचार नाही येऊ द्यायचे. हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. करुणेनं सांगितलं. त्यांनी अशी काही अपेक्षा नाही केली, की त्याच्या बदल्यामध्ये मी एवढा मोठा दुःखमुक्तीचा मार्ग तुम्हाला देतो. त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला तुमचा गुरु म्हणा, अशी अपेक्षा नव्हती त्यांना. तुम्ही माझे शिष्य बना, अशी पण अपेक्षा नव्हती त्यांना. तुम्ही माझी आरती आरती ओवाळा किंवा माझ्यापुढे काहीतरी अ, खुशामत करा किंवा माझी पूजा वंदना करा किंवा माझ्या पाया पडा किंवा मला असं काही नैवेद्य दाखवा किंवा माझी आराधना करा. असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी कधीही मानवाला अ, अट घालून दिली नाही. त्यांनी सांगितलं की हा मार्ग आहे भला. तुम्ही ज्या मार्गाने चालत आहात, तर ते आंधळ्याने आंधळ्याच्या लाईनमध्ये चालल्यासारखं आहे. एक आंधळ्याची लाईन आहे. समोरचा, मधला, पाठीमागचा, त्याच्या पाठीमागचा सगळे आंधळे आहेत. सध्या तरी ते ठीक चालत आहेत. परंतु पूर्ण शाश्वती नाही, की हे सगळे आंधळ्याची लाईन त्यांना जिथपर्यंत जायचंय तिथं पोहोचतीलच अशी गॅरंटी नाही. अशी पूर्ण शाश्वती नाही. कारण सध्या
आणि प्लेन रस्ता आहे म्हणून ठीक आहे. पण पुढे खड्डा आला, एखादा दगड पहाड लागला, नाला आला किंवा एखादा तलाव आला, तर त्यांना नाही दिसत. त्यामुळे ते कुठे खड्ड्यात पडतील आणि कुठे काय त्यांची दुर्गती होईल, हे ते आंधळे असल्यामुळे त्यांना नाही कळत. तथागत म्हणतात, की मला दिव्य दृष्टी, बुद्धत्वाची दृष्टी प्राप्त झाल्यामुळे मला दिसू लागलेलं आहे, की काही लोक खड्ड्यात कोणत्या कर्माने पडत आहेत आणि काही लोक सुगतीला कोणत्या कर्मामुळे जात आहेत. म्हणूनच ते महाकारुणिक आपल्या करुणेनं शिकवत होते, की हा मार्गानं जाऊ नका. कारण की ते बघत होते, की या मार्गाने जे जात आहेत, ते दुःखी होत आहेत. दुःख भोगत आहेत. वेदना, व्याकुळता खूप भयान प्रमाणामध्ये ते या महादुःखाला भोगत आहेत आणि ते पाहून तथागताचे मन, हे महाकारुणिकांचे मन हे मैत्रीवान बनते. मग ते जे अजून त्या दुःखात पडले नाही, पण त्या दुःखाच्या मार्गाने चालले आहेत, तर त्यांना ते करुणेने सांगतात, की तुम्ही जो मार्ग निवडलेला आहे, तो काय तुमच्या सुखाचा नाही बुवा. तो काय तुमच्या भल्याचा नाही बुवा. तुम्ही ज्या मार्गाने जात आहात, तो तुम्हाला दुःखाच्या महानगराकडे घेऊन जाणार आहे. तुम्हाला वाटेमध्ये एकही सुखाचं नगर लागणार नाही. वाटेमध्ये कुठेही जर तुम्ही थांबलात, तर तुम्हाला सुख मिळणार नाही, कारण तो दुःखाचा मार्ग आहे. कोणत्याही स्टेशनला थांबलात, तर दुःखच दुःख आहे आणि जे महादुःख आहे, अंतिमता जी दुर्गती आहे, तर ती खूप भयान आहे. म्हणून ते करुणेनं सांगतात, की हा मार्ग पकडू नका. तुम्ही हा मार्ग लवकरात लवकर सोडून द्या. यावर तुम्ही चालणं, वागणं हे सगळे सोडल्यानंतर तुम्हाला एक भला मार्ग ते सांगतात आणि हा मार्गाने तुम्ही चला. तुम्ही जेवढे चालसाल तेवढं सुख तुम्हाला मिळत जाईल. एकदा का तुम्हाला शाश्वती आली, एकदा का तुम्हाला अनुभूती आली, एकदा तुम्ही प्रत्यक्ष जर अनुभूतीच्या बळावर पाहिलं, की मी पंचशिलाचं पालन केल्यापासून मला माझे छोटे-मोठे आजार कमी-कमी झालेले दिसतात. माझं कोणासोबत वैर नाही, भांडण नाही. त्यामुळे मला केव्हाही आजार येत नाही, टेन्शन येत नाही. माझा पैसा खर्च होत नाही. मी कमावलेले पैसे आवश्यक त्या ठिकाणी खर्च करून माझ्याकडे तो साठवून सुद्धा राहतो. त्यामध्ये मी दयाभाव म्हणून दान धर्म करून माझी मैत्री पण वाढवत जातो. अशा रीतीनं तो बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही अंगाने सुखी होताना तो प्रत्यक्ष स्वतः पाहतो. जो पंचशिलाचं आचरण करतो किंवा करते तो. जो व्यक्ती पंचशिलाचं उल्लंघन करतो त्याचे तो दंडही पाहतो. तो दंड पाहतो, त्या दुःखाला भोगतो, पण तो अज्ञानी असतो. त्याला असं वाटतं, की मी आता थोडं पैसे भरून सुटलो किंवा मी आता ह्या दुःखाला कोणाला नाही दिसलं. तर त्याला असं वाटतं, की तिला असं वाटतं, की मी हे पंचशील तोडलं तर कोणाला माहीत नाही. ते तर मलाच माहीत आहे. पण त्यांना जे दुःख येतात हे त्यांना माहीत नाही, की अशाच अज्ञानापोटी केलेल्या कर्माचा तो परिणाम आहे. हे दुःख कोणीही कोणाच्या वाट्यावर पाठवत नाही. कोणीही कोणाच्या खात्यामध्ये टाकत नाही. जे काही आपल्या जीवनामध्ये दुःख येते आणि सुख येते, ह्या दोन्हीचेही जिम्मेदारी आणि दोन्हीचीही जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्याच मुळे ते चांगले कर्माचे फळ म्हणून सुख येतात आणि वाईट कर्माचे फळ म्हणून दुःख येतात. म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जेव्हा आपण दुःख अनुभव करू, मग ते कायिक दुःख असो, वाचिक दुःख असो, का मानसिक दुःख असो, तुम्ही जेव्हा दुःख अनुभव करसाल, तेव्हा तुम्ही असा विचार केला पाहिजे, की हे माझ्या अज्ञानापोटी, अविद्येपोटी आणि माझ्या अंधश्रद्धेपोटी केलेल्या कर्माचा परिणाम होय. मग जर मी हे दुःख भोगत आहे, तर पुन्हा अशा टाइपचं किंवा यापेक्षा आणखी भयावह दुःख वेदना देणारं दुःख जर आपणास नको असेल, तर जसे आता या कर्माच्या फळाचे जे कर्म आपण अगोदर अज्ञानापोटी, अविद्येपोटी, अंधश्रद्धेपोटी केलेले होते, कमीत कमी आता तसे आपल्याकडून होता कामा नये, त्याला प्रज्ञा म्हणतात.
ते केवळ आणि केवळ प्रज्ञावान माणसालाच ही गोष्ट कळते. ज्याच्याकडे प्रज्ञा असते, त्याला स्पष्ट दिसते, की हे मी केलेल्या कर्माचा परिणाम आहे. पण आता मला पुढे दुःखी नाही व्हायचं, त्यामुळे मी अशा टाइपचे कर्म करणार नाही. तो तसे कर्म करणं सोडून देतो. समजून घ्यायचं, की तो व्यक्ती आपल्या सुखाचा मार्ग त्याने निवडलेला आहे. त्याने दुःखाचा मार्ग बंद केला. त्याने दरवाजा बंद करून टाकलेला आहे तो. तो दरवाजा एवढ्या मोठ्या कुलपाने त्याला त्याला टाळा ठोकलेला आहे आणि त्याने तो रस्ता बंद करून टाकलेला आहे. अजून त्याला परिपूर्ण सुख जरी नाही मिळाले, तरीही मात्र त्याने त्याचे दुःखाचे कर्म बंद करून टाकले सध्या. आता त्याला दुःख नाही म्हणा. जे असतील अगोदरचे तेवढे येतील. नवीन बनवत नाही कारण की त्याने तो दरवाजा बंद केलेला आहे. आता हा दरवाजा काय आहे? तो मार्ग काय आहे? त्याच्यावर चालणं काय आहे? तर हे फार मोठं आपलं त्रिपिटक पूर्ण 84,000 गाथा वाचल्यानंतरच कळेल, अशातला भाग नाही. ती ती करुणा आणखी बाबासाहेबांनी आपल्यावर केलेली आहे. फार सोपं आहे ते. त्या 22 प्रतिज्ञा जर आपण अशा समोर घेऊन, एका-एका प्रतिज्ञेवर जर असं छानसं डोळे लावून, एकाग्र चित्ताने जर असं विचार करत गेलो, तर आपल्याला हे सारे गणितं सुटतील. आपल्याला स्पष्ट लक्षात येईल, की बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञा देऊन कोण्याच्याही विरोधात कार्य केलेलं नसून, हे कोण्याही देव ईश्वरावर टीका-टिप्पणी नसून, हे खरंच या कारणाने माणसं दुःखी होत होते. त्यांची अधोगती होत होती. त्यांची उन्नती थांबली होती. त्यांच्या जीवनामध्ये खूप नरक यातना आणि दुःख त्यांच्या वाट्याला येत होते. बस ते कारण त्यांनी शोधून काढले आणि याला तुम्ही सोडून द्या. हा मार्ग तुम्ही सोडून द्या. तुमचा दुःखाचा मार्ग पहिला बंद होईल. सुखाचा मार्ग तो खुललेलाच आहे. त्याबद्दल वाद नाही. तुम्ही जसंही दुःख मार्गाने जाणे बंद केले, तसं हे तुमचं चित्त सुख मार्गाकडे धाव घेतं. मग त्याला चांगल्या-चांगल्या गोष्टी आवडणं सुरू होतात. मग तो व्यक्ती किंवा ती स्त्री भल्या किंवा चांगल्या मार्गाने जात आहे किंवा नाही हे कसं बघायचं आणि कोण बघायचं? तर आपण स्वतःच ते बघायचं. आपल्या स्वतःलाच ते कळतं. आपण स्वतःच चेक करायचं, की आपलं मन कशात रमतं. वाईट गोष्टीमध्ये जास्त रमतं का चांगल्या गोष्टीमध्ये जास्त रमतं? समजा आपल्या मनाला प्रवचनापेक्षा गाणे आणि नृत्य जास्त आवडत असेल, तर ओळखून घ्यायचं, की आपलं मन हे रंजित आहे, रागरंजित आहे. त्याला नृत्य आवडतं, त्याला गाणं आवडतं. अनेक लोकांना सकाळी उठायला नाही आवडत. नाही आवडत त्यांना किंवा त्यांचं मन तयारही होत नाही. तर सत्पुरुष जो कोणी असेल किंवा जे चांगल्या मार्गाने चालले, ज्यांचं सुखाचे कर्म होऊ लागले, त्या लोकांचं हे लक्षण आहे, की त्यांना सकाळी लवकर जाग येते. त्यांना सकाळी लवकर जाग येते आणि लवकर जाग आल्यानंतर ते आपल्या काया, वाचा आणि मनाने कुशल कर्म करण्यास सुरुवात करतात. ते पहिलं हे बघतात, की माझ्या कायेकडून पंचशिलाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. माझ्या वाणीकडून सुद्धा पंचशिलाचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. आणि माझ्या मनामध्ये सुद्धा पंचशील तोडण्याचे विचार नाही आले पाहिजेत. एवढे ते सजग असतात. एवढे ते सावधान असतात. समजा ज्याचं मन असं हे काम करण्यास तयार आहे. त्याला खुशी मिळते, त्याला आनंद मिळतो असं करण्यासाठी सकाळी उठून थोडंसं ध्यान करून, त्या बुद्धवंदना घेऊन, स्वतःच अधिष्ठान करून, की मला दिवसभर असं वागायचं आहे, की मला कुठल्याही प्राण्याची हत्या करायची नाही. सगळे माझे मित्र आहेत. कोणी माझा शत्रू नाही. मग ते 2 पायाचे असो का बिना पायाचे असो, की 4 पायाचे असो, की बहुपायाचे असो. सारे माझे मित्र आहेत. मी कोणालाही इजा करणार नाही. त्याला त्रास देणार नाही, त्याला मारून टाकणार नाही किंवा मी त्याचे मारण्याची भाषा पण करणार नाही. कोणाकडून मारून नाही घेणार. तर तो स्वतःच असा विचार करतो, की "अरे, माझं मन किती प्रसन्न आहे. या सगळ्या प्राण्याबद्दल किती दयाळू आहे ते." माणसाच्या मनामध्ये अशा प्रकारचा दयाभाव, ओतप्रोत भरल्याशिवाय त्याचे पहिले शील परिपूर्ण होत नाही. त्याला आपल्या प्रती जर आसक्ती उत्पन्न झाली, दुसऱ्या प्रती जर द्वेष उत्पन्न झाला, तर तो हत्या करतो. बघा मच्छर आपल्या अंगावर बसल्यानंतर तो बघा मच्छराला का मारतो? कारण मला डेंगू नाही झाला पाहिजे. मला चिकनगुन्या नाही झाला पाहिजे. मला मलेरिया नाही झाला पाहिजे.
बघा, म्हणजे आपल्याला आपलं जीवन किती प्रिय आहे. किती प्रिय आहे. का मारतो आपण त्या मच्छराला? विचार केला कधी आपण त्यावर? अनेक लोक विचार करत नाहीत. त्यांना असं वाटतं, की त्या मच्छराला त्याचं जीवन प्रिय नाही. जेवढं आपल्याला आपलं जीवन प्रिय आहे ना, तेवढंच. तेवढंच जीवन प्रिय त्याला पण आहे. त्यालाही मरावं वाटत नाही. आपण त्याला का मारलं? कारण की तुझ्या जगण्यामुळं माझा मृत्यू होऊ शकतो. मला चिकनगुन्या होईल, मग असं होईल. तर त्याला मारलेलंच बरं. मग तू तू मर माझ्यासाठी. तर किती निर्दयीपणा आहे. आपल्या खुशीसाठी, आपल्या सुखासाठी किंवा आपल्या जगण्यासाठी दुसऱ्याचा घात करणं, हे किती मोठं पापकर्म आहे. पण कळत नाही भगवान भगवान बुद्ध बौद्धिक नेत्रात बघतात, की कळत नाही बिचाऱ्या लोकांना. किती स्वार्थी आहेत हे. किती स्वार्थी आहेत. आपल्यासाठी कुठल्याही प्राण्याला मारायला तयार आहेत. अनेक लोक तर आपल्या आहारासाठी म्हणून अनेक प्राण्यांचा बळी घेतात. प्राण्यांना मारतात. त्यांना थोडंसंही भय उत्पन्न होत नाही किंवा त्यांना थोडंसंही हिरी-ओतप्पा नाही, लज्जा नाही, की मला जसं माझं जीवन प्रिय आहे, मला माझ्या संपूर्ण शरीरावर थोडीही इजा झालेली मला आवडत नाही, मला ते सहन होत नाही. तसं त्या प्राण्याला कसं सहन होईल? त्याला त्याचं जीवन टाकावं आहे का? अहो, छोट्या मुंगीला असो, मच्छराला असो, प्रत्येकाला आपलं जीवन प्रिय आहे. त्याला मृत्यू यावं म्हणून ते तुमच्या अंगावर बसत नाही. त्याला भूक लागलेली आहे. तुम्हाला भूक लागत नाही का? आपल्याला भूक लागत नाही का? कधी आपण अनुभव घेतला नाही का, की भूक लागल्यानंतर काय-काय होतं म्हणून? थोडं आपण चिंतन मनन करून बघा आपलं स्वतःचं, की जेव्हा भूक लागते, तेव्हा आपल्या साऱ्या इंद्रियांचं काय म्हणणं असतं? कोणत्या आपली इंद्रिय प्रसन्न असतात? सारे आपली इंद्रिय वाट बघतात, की केव्हा आहार मिळेल. डोळ्यामध्ये पाणी येणं सुरू होते, तोंडातून जांभळ्या येणं सुरू होतात, हात-पाय ढिले होऊन जातात, आवाज कमी-कमी होत जातो, पोटामध्ये तोडणं सुरू होतं. असं बसून राहावं वाटतं, नाहीतर झोपून राहावं वाटतं. टुकू-टुकू पाहता पण येत नाही. किती व्याकुळ होऊन जातो जर 1-2 दिवस नाही जेवलं तर. मग भूक लागल्यानंतर जसं आपलं असं होतं, तर आपण अपेक्षा करतो, की जितक्या लवकरात लवकर होईल, तितक्या लवकरात लवकर मी या दुःखातून सुटलो पाहिजे. या भुकेच्या दुःखातून. भुकेमुळे जे दुःख आपण अनुभवतो, ते दुःखातून सुटलं पाहिजे म्हणून किती खटाटोप करतो आपण, किती धडपड करतो. लहान मुलं तर रडणं सुरू करतात. माता-पिता दयाळू, कनवाळू असतात बिचारे, लवकर बनवून देतात. पण काही लोक एकदम रडणं सुरू करतात. म्हणजे याचा अर्थ ते किती दुःखी होतात भूक लागल्यावर. मग मच्छर काय सहज मजाक म्हणून फेरफटका मारायसाठी येते का तुमच्याकडे? जसं अनेक लोक अन्नपचन होत नाही म्हणून सकाळी आणि संध्याकाळी फिरतात, चकरा मारतात किंवा व्यायाम करतात. तशा प्रकारे मच्छराला काय तिकडं अन्न पचन होत नव्हतं म्हणून तुमच्या शरीरावर फेरफटका मारायसाठी आलं? की चला मी एकदा संध्याकाळचा राउंड मारून येतो, नाहीतर मॉर्निंग वॉकिंग करून येतो म्हणून. मच्छर काय मॉर्निंग वॉकिंगसाठी येतं का अंगावर? त्याला काय असे मॉर्निंग वॉकिंग करायची असते का त्याला तिकडं पचत नाही म्हणून ते फिरायसाठी आला आपल्या अंगावर? त्याला भूक लागलेली असते आणि त्यालाही असं वाटतं की मी पण जगलो पाहिजे म्हणून तर तो खातो, पितो. तो असं मजाक म्हणून किंवा आपली मस्करी करायची किंवा आपल्याला चिडवायचं किंवा आपल्यासोबत काहीतरी वैर आहे म्हणून बदला काढायचा आहे म्हणून आपलं सोंड येऊन तुमच्या अंगाला टोचून असं तो रक्त शोषत बसतो, असं नाही करत. त्याच्यासाठी नाही करत. त्याचा हेतूही नसतो तो. त्याला हेही माहीत नसतं, की मी एका निर्दयी माणसाच्या शरीरावर बसलेला आहे. त्याला हे माहीत नसतं, की माझ्या ह्या कृत्यामुळं माझा घातपात होऊ शकतो. माहीत नसतं बिचारा अज्ञानी आहे, अनाडी आहे. ते अज्ञानी आहे, त्याला शिकवल्याने ते शिकल्या जाणार बी नाही म्हणून बुद्ध मच्छराला नाही.
माणसाला शिकवतात. ते अज्ञानी आहे, त्याला काय सांगावं? ते बिचारा त्याला काय माहीत, की हा क्रूर माणूस आहे, ही क्रूर स्त्री आहे, हे निर्दयी आहे. मी अशा निर्दयी व्यक्तीच्या हातापायावर, डोक्यावर जाऊन बसणार आहे, की जिथं माझा घातपात होणार आहे, मृत्यू येणार आहे. मला चेंदामेंदा करणार आहेत, ही त्याला काय माहीत असतं बिचाऱ्याला? त्याला माहीत नसतं. आणि त्याला सांगितल्यानं पण ते कळणार नाही. आपण जर म्हटलं ना, की "मच्छरा, पिल्या असं जाऊ नये मावा, हे निर्दयी लोकं आहेत. यांच्यावर कशाला बसायचं? आपलं तिकडे गटारावर बसावं आणि काय खायचं ते खावं. ते गटार काय करेल तरी." ह्या अशा लोकांच्या वस्तीत येऊ नये. हे लोकं ना अजून भगवान बुद्धाचं शील शिकले नाही. तर उगाच एखादा फटका मारला तर हळू मारला तर तू चेंदा होईल. तर बाळा तिकडंच बसा. असं जर त्याला सांगितलं त्याला कळेल का? अहो, इथं मोठ्या-मोठ्या लोकांना कळू नाही लागलं. त्यांना सांगतो, की "बाबा हो दारू पिऊ नका." तर यांना कळत नाही. तर त्याला काय सांगावं, की "बाबा रे रक्त पिऊ नको." मच्छराला कळेल का ही गोष्ट? भगवंताला माहीत होतं, की ही गोष्ट माणसाला कळू शकते. त्याला आपण दया शिकवू शकतो. त्याला आपण पहिलं शील देऊ शकतो. पहा ना, ज्याच्यामध्ये प्राण आहे. ते पाहता. तर त्याला जखम करणार नाही, इजा करणार नाही, मारून टाकणार नाही. वीर म्हणजे विरक्त राहील त्याच्यापासून, अलग राहील, अलिप्त राहील. मग ती विरक्ती केव्हा येते माणसामध्ये? प्राण असलेल्याला त्याचा तिपात करणार नाही, इजा जखम करणार नाही, त्याला मारून टाकणार नाही, अशी विरक्ती मनामध्ये केव्हा येते? जेव्हा ते मन परिपूर्ण दयाळू बनते. ती दया केव्हा येते माणसामध्ये? जेव्हा महाकारुणिकांचे शिष्य बनते. महाकारुणिकांचे तो अनुयायी बनतो. जर तो महाकारुणिकांचा अनुयायी बनलाच नाही, त्याने महाकारुणिकांची महाकरुणा पाहिलीच नाही, तर त्याला कशी काय ही दया कळेल? त्याच्यामध्ये दया कशी काय येईल? म्हणून भगवान बुद्धांनी बोधिनेत्रामध्ये माणसाला या अशा कर्माचे काय फळं असतात, तेही सांगितले, की तुम्ही या निसर्गाचा ताबा घेऊ नका. तो निसर्ग आपल्या नियमाने चालतो. जसं की एखादं शासन आहे, तर शासनामध्ये प्रत्येक ठिकाणी काही लोकांची नियुक्ती केल्या जाते. त्या-त्या पदावर, त्या-त्या नोकरीवर त्यांना घेण्यासाठी त्यांची पात्रता म्हणून त्यांचे डॉक्युमेंट मागवले जातात. तशी त्यांची भरती होते. नोकर भरती कोणतेही पद असेल, क्लास 1 चा असेल, 4 क्लासचा असेल. प्रत्येक नोकरीमध्ये त्यांची पात्रतेची सर्टिफिकेट घेतात आणि मग ते पात्रतेचं सर्टिफिकेट घेतल्यानंतर त्यांना नोकरी लावून देतात. आणि ते बिचारे त्यांची त्यांची नोकरी तशी जिम्मेदारी ते निभावतात. एकाची जिम्मेदारी दुसऱ्याने निभावल्यास इथले शासन त्याला माफ करत नाही. जसं पोलिसांची जिम्मेदारी आहे आणि ते काम जर दुसऱ्या एका साधारण व्यक्तीने केले, तर त्या साधारण व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. तो साधारण व्यक्ती किती जरी म्हटला, की ह्या दोघांचे झगडे चालले होते. मला याचा गुन्हा दिसला, म्हणून मी याला रूममध्ये कोंडून ठेवलं आणि याला बदललं, तर नाही. ते काम तुमचं नाही. ते काम पोलिसवाल्यांचं आहे. तुम्हाला तो अधिकार नाही. जसं एक शासन ज्याचा अधिकार त्याला देते, जसं हे शासन प्रणाली नियमानुसार चालते. एखादा पोलीस असं नाही म्हणू शकत. त्या पोलिसने जर डोळ्याने जरी पाहिलं, एखाद्या व्यक्तीला हत्या करताना पोलिसांनी डोळ्याने जरी पाहिलं, तरीही तो पोलिसवाला त्या व्यक्तीला फाशी देऊ शकत नाही. फाशी दिल्यानंतर तो असा जर म्हणू लागला कोर्टामध्ये, की मी माझ्या डोळ्याने पाहिलं, याने त्या अमुक-अमुक मुलीवर अशा प्रकारचा घाणेरडा कृत्य करून तिचा खून केला. मी डोळ्याने पाहिलं, म्हणून मी याला पकडलं आणि याला फाशी देऊन टाकली. त्याने किती जरी सांगितलं, त्याने अशा प्रकारचा व्हिडिओ जरी ठेवला त्याच्यासोबत, काही केलं, तरीही त्या पोलिसवाल्याला ते अधिकार नाहीत. ते जज त्यांना किंवा बाकी सगळे विचारतील, की तू जर डोळ्याने पाहिलं, तर तू त्याचा पुरावादार बनायला पाहिजे होतं, जामीनदार बनायला हे बनायला पाहिजे होतं त्याचा.
तू त्याला फाशी देण्याचा अधिकार तुला कुठून आला? ते काम आदेश देण्याचं जजचं आहे, सिद्ध करण्याचे काम तुमचे आहे, वकिलामार्फत. सिद्ध झाल्यास तो आदेश तो जज देईल आणि फाशी जज नाही देणार. तो जज फाशी देणाऱ्या जल्लाद आहे, त्या जल्लादला असतो. ते एक सिस्टीम आहे. तसं या निसर्गामध्ये सुद्धा एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम आपण आपल्या ताब्यात घेतली नाही पाहिजे. जसं कुठल्याही प्राण्याला मारलं, त्याला मारून टाकलं, हे केलं. हा निसर्ग आपण आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. तसं करता कामा नये. आणि त्यामुळेच तथागताची जी महाकरुणा आहे, ती एवढी महाकरुणा होती, की त्यांनी पाहिलं, की असं करून लोक आपली हानी करत आहेत आणि ज्याला मारत आहे त्याची तर हानी होतच आहे. जर आपण प्राण्यांचा घात केला, तर केवळ प्राण्यांची हानी नाही होत. त्याची हानी तर आपल्याला स्पष्ट दिसते, की तो मेला. तो मेला, मरण पावला. पण त्याच्या मृत्यूचं जे कारण आहे, ते आपण ठरवलं आणि त्यामुळे आपलेही कर्म झाले आणि या कर्माचा परिणाम भगवान बुद्धाला बुद्धत्वात दिसला. म्हणून त्यांना करुणा उत्पन्न झाली, की याचा परिणाम काय असतो? त्यांना हेही माहीत आहे, की कोण कोणाच्या हाताने मारल्या जाते. नैसर्गिक नॅचरल मृत्यू कोणाकोणाला येतो. मृत्यू वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे असतात. त्या प्रत्येक मृत्यूचं कारण असतं. विनाकारण येथे काहीही होत नाही. कारण असतं. कारण जाणणारा तो मरणारा व्यक्ती किंवा पाहणारी व्यक्ती एवढे डीप गहिराईतल्या त्या बोधी ज्ञानाला जाणत नसल्यामुळे त्यांना माहित नाही, की हा मनुष्य का मेला म्हणून, काय कारण याचं म्हणून. ते तथागताला माहीत, की याच्या मरण्याचं असं कारण काय? त्याच्या मृत्यूचं कारण काय हे तथागताला माहीत. म्हणूनच त्यांना महाकरुणा उत्पन्न झाल्यामुळे ते सांगत होते, की प्राण्याची हत्या करू नका. कारण जर तसे कर्म आपण केले, तर त्या कर्माचा परिणाम स्वरूप जसं आंब्याचं झाड कोय लावल्यानंतर आंब्याचेच झाड उगवते आणि पुढे चालून त्याला जेव्हा फुलं आणि फळं लागायची वेळ येते, तेव्हा त्याला आंब्याचेच फुलं आणि फळं लागतात. चिकूचे लागू शकत नाहीत. सफरचंदचे लागू शकत नाहीत. कारण की ते बीज आंब्याचं आहे. मग हे बीज जर हत्याचं असेल, हे कर्म जर हत्याचं असेल, तर त्याचा परिणाम जेव्हा फुलामध्ये येईल किंवा फळामध्ये येईल, तेव्हा हाफ मर्डर, फुल मर्डरच असेल. दुसरं काय असेल? काय असेल? हत्याच असेल. मग ती एखाद्या व्यक्तीमार्फत असो, की एखाद्या प्राण्यामार्फत असो, की एखाद्या उपकरणाच्या मार्फत असो. जसं की गाडीखाली, ट्रकखाली किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये असो. सुनामीमध्ये असो, भूकंपामध्ये असो, ज्वालाग्राहीमध्ये असो, चक्रीवादळात असो, सर्प चावून असो, करंट लागून असो, ॲक्सिडेंट होऊन असो, वीज पडून असो, कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्यांचा असा मृत्यू निश्चित आहे. कारण की त्यांचे कर्म तसे आहे. त्यांचं कर्म बीज तसं आहे. कर्म बीज जर चिकूचं असेल, तर त्या चिकूच्या बीजामधून जे बाहेर येईल, ते चिकूच्या झाडासारखं दिसणारं झाड आहे. त्याला फांद्या, पानं चिकूसारखीच लागते. त्याला फुलं आणि फळं चिकूचेच येतील. दुसरे नाही येणार. मग हत्याचं कर्म बीज जर असेल, तर त्याला फळं दीर्घायुष्याचे आणि सुगतीला प्राप्त होण्याचे किंवा अनंत होण्याचे कर्म फळ कसे काय येतील? कसे काय फुलं लागतील त्याला? एवढ्या साध्या गोष्टी बिचाऱ्या मनुष्यांना कळत नाहीत. एवढे अज्ञानी आहेत, अनाडी आहेत. खूप अज्ञानी, अनाडी आणि म्हणून तथागताला खूप करुणा उत्पन्न झाली. त्यांनी हा धम्म कुणाच्या माथी नाही मारला. हा सर्वश्रेष्ठ धर्म त्यांनी महाकरुणेने शिकवला. खूप करुणा होती त्यांना, खूप करुणा होती. स्वतःहून जायचे. कारण त्यांना कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा नव्हती. मी गेल्यानंतर यांनी मला भोजन द्यावे किंवा माझा मान सन्मान करावा.
किंवा मला कुठल्या ना कुठल्या प्रकारचे दान स्वरूपामध्ये काहीतरी द्यावे. मग मी यांना मार्ग सांगेल. जसं की आजकाल लोक भाषण देण्याचे सुद्धा मानधन घेतात. कधी-कधी काही बिचारे लोक आम्हालाही फोन केल्यानंतर म्हणतात, की "भंतेजी, तुमची फी काय आहे?" आम्हाला हसू येते. आम्ही त्यांना हसून सांगतो, की "आई, बाबा, भिक्षूंची फी नसते." "नाही, भटजीबाची असते ना." "हां, ती पुरोहितांची फी लावली. त्यांनी ते चुकीचा मार्ग निवडलेला आहे. भिक्षूंची फी नसते." मग म्हणते, "तुम्हाला घेऊन जाण्याचं कसं घेऊन जायचं?" "तुम्ही जसं न्यासाल तसं घेऊन जा." "तुमची काही फी नसते का?" "नाही, आमची काही फी नसते." बुद्धाचं हे वचन, दुःखमुक्तीचा हा मार्ग, ज्या भगवंतांनी महाकरुणेनं लोकांना शिकविला, ते भगवान बुद्धाची ते वचनं, ते भगवान बुद्धाचे वचनं आपण घेऊन कसं काय त्याची विक्री करावी? त्याची फी कशी काय लागू होईल? आहेत अनेक लोक जे बिचारे लग्न कार्यामध्ये थोडे बुद्धाचे 1-2 गाथा म्हटल्यानंतर नवरदेव नवरीच्या मायबापाकडून 500-500, हजार-हजार रुपये घेतात. असे अनेक चिवरधारी आणि अनेक असे बौद्धाचार्य आणि इतर लोक असतील बिचारे काम करणारे आहेत. त्यांचाही दोष नाही, कारण त्यांना हे माहीत नाही, की ते काय करू लागले. अशा लोकांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दल क्रोध येऊ शकत नाही. महाकरुणिक त्यांच्याबद्दल दया येते उलट. करुणा उत्पन्न होते, की हे काय करत आहे. हां, देण्याचा भाव वेगळा आहे. तुमच्या चित्तामध्ये बुद्ध वचन म्हणणे, तिथलं वातावरण प्रसन्न करून, त्या मुला-मुलीला समजून सांगणे, की मी जे म्हटलंय, ते तुमच्या संसारात दोघांनी जर आचरण केलं, तर तुमचा संसार कसा सुखाचा होईल, हे वचन मी बुद्धाचं म्हटलंय. असं करुणेने म्हटल्यानंतर जर त्यांनाच उत्पन्न झालं, त्यांना आपोआप उत्पन्न झालं. तुम्ही कुठलाही संकेत न करता, इशारा न करता, कोणाच्या तरी मार्फत निरोप न देता, जसं की काय आपण काहीतरी त्यांचं काम करून दिलं. जसं की रोजंदार लोक असतात, काही महिनदार असतात, काही सालदार असतात. तर काही लोक असे सालदारासारखे, महिनदारासारखे, रोजंदारासारखे बुद्धाचे वचनं, गाथा-बिथा म्हणल्या, की असे बसून राहतात, की आता मग आम्ही गाथा म्हणल्या तर कधी देता दान? कधी देता पैसे? जणू का काय ते रोजंदार आहेत. तसं नाही करू. दान ही फार वेगळी बाब आहे. ती चित्ताची अवस्था आहे. लोभी चित्ताला पराजित करून दया आणि श्रद्धेचा चित्ताचा विजय झाल्यानंतर जे हाताने दिल्या जाते, तोंडाने बोलल्या जाते, दुसऱ्याच्या कल्याणाची जी वस्तू असते तिला दान. ते दया दया येते आपल्या चित्तामध्ये. उत्पन्न होते दया. दया आणि श्रद्धा उत्पन्न होते. दया आणि श्रद्धा उत्पन्न झालीच पाहिजे. लोभाचा पराजय झालाच पाहिजे. चिकट मन जेव्हा परिपूर्ण पराजित होते, हरून जाते त्या युद्धामध्ये. लोभी मनाचा आणि निर्लोभी मनाचा त्या ठिकाणी घनघोर असा युद्धाचा आवाज येतो. लोभी चित्त वारंवार लोभाने लोभीत असल्यामुळे ते हे सोचतं, की मी एवढे दिल्याने, मी ही वस्तू दिल्याने मग मला कुठे मिळेल? मला पाहिजे ही वस्तू किंवा हे पैसे मला पाहिजे. पण ज्यांना कोणाला दया उत्पन्न होते आणि श्रद्धा उत्पन्न होते, दान देताना हे 2 चित्त उत्पन्न व्हावेच लागते. एक तर दया आल्यावर मनुष्य दान देतो. प्राण्यांना, गरिबांना, अनाथांना, भिकाऱ्यांना, बिचाऱ्यांना, गरजूंना. तो त्याला दया आल्यानंतर तो देतो. आणि जे श्रेष्ठ कोटीचे जीवन जगणारे जे लोक असतात, की त्यांना दिल्याने फळ प्राप्त होते, अशी श्रद्धा ज्यावेळेस उत्पन्न होते. "ओ पुण्यं खेतं लोकस्याति." तर तेव्हा ते लोक श्रद्धा चित्ताचा विजय झाल्यानंतर, लोभी चित्ताचा पराजय झाल्यानंतरच मग ते शरीराने, वाणीने बोलून जे काही वस्तू इतरांना कुठल्याही प्रकारची भौतिक स्वरूपाची अपेक्षा न करता, अध्यात्म स्वरूपाचे फळ जाणून जी वस्तू देतात त्याला दान.
रोजंदारीचा आणि त्याचा दूरपरीचा संबंध नाही. हा करुणेनं तथागतांनी लोकांना कुशल कर्म करण्याचे शिकवले. म्हणूनच तथागत संघदानाची चर्चा करायचे. संघाला दिलेल्या दानाची ते प्रशंसा करायचे. सांगताना ते अनेक ठिकाणी सांगून गेले. त्यांना जेव्हा जेव्हा कुठल्या ब्राह्मणांनी किंवा कोणी विचारलं, की दान कोणाला दिले पाहिजे? तर ते सांगतात, की या संसारामध्ये दान घेण्याचा एकमेव तथागत सम्यक संबुद्ध पात्र आहे आणि त्यांच्या पश्चात भिक्खू संघ आहे. ही बुद्धवाणी आहे. ही कोण्या भिक्षूंची किंवा कोण्या बोधिसत्वांची, अरहंतांची किंवा कोण्या निर्वाणगामी सत्वांची वाणी नाही आहे. ही सम्यक संबुद्धांची वाणी आहे, की ज्यांना सर्व सत्य माहीत असते. त्रिकालाबाधी सत्य ज्यांना माहीत असते. ज्यांचं वचन कधीच खोटं होत नाही. ज्यांचं वचन सत्य, सत्य आणि सत्यच असते, अशा तथागताकडून हे वचन आलेले आहे. त्यामुळे त्यावर शंका घेण्याचं काही एक कारण नाही. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध त्यामुळेच त्यांना म्हटलेलं आहे, की त्यांनी सब्ब दानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये जेवढे बी पृथ्वीवरले दान आहेत किंवा देवता लोकांतले जे काही उपभोगाच्या गोष्टी आहेत, दान दान देऊन, शील पालन करून, समाधीचा अभ्यास केल्यामुळे तिथं उत्पन्न झालेले देवतागता. या संसारामध्ये जेवढेही काही दान असतील, त्या सर्व दानात सर्वात श्रेष्ठ जर दान कोणतं असेल, तर ते धम्माचं दान आहे. लोकांना हे कळत नाही बिचाराला धम्माचं दान म्हणजे काय? कधी-कधी ते 550, 200, 500, 1000, 2000, 5-50,000 रुपये पैसे देतात आणि म्हणतात, की आमचं हे धम्मदान स्वीकारा. ते धम्मदान नाही, ते आमिष दान आहे. त्याला लागल्यास तुम्ही अर्थदान म्हणू शकता, पैशाचं दान म्हणू शकता किंवा आमिष दान म्हणू शकता त्याला पालीमध्ये जर म्हणायचं असेल किंवा जी वस्तू दिली ते दान म्हणू शकता. चिवरदान, भोजनदान, परिष्कारदान, आसनदान, सैनासनदान, गिलानपच्ययदान, चतुपच्ययदान. त्याच्या पुढे जर गेलं तर शरीरात रक्तदान, डोळेदान, हाडा-मांसाचं पण दान, त्वचेचं दान, सगळ्या प्रकारचं दान देतात. हे एवढे सगळ्या दानामध्ये सुद्धा सर्वात श्रेष्ठ जर दान कोणतं असेल, तर ते धम्मदान आहे. धम्मदान म्हणजे पैसा आदला वस्तू नव्हे. जे माणसं बिचारे आपल्या काया, वाचा, मनाने असे अज्ञानापोटी, अविद्येपोटी, अंधश्रद्धेपोटी जे कार्य करून दुर्गतीला चाललेत, त्या दुर्गतीपासून त्यांना वाचवण्यासाठी, त्या दुःखातून त्यांना मुक्त करण्यासाठी बोधी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर महाकरुणिकाने जे प्रवचन दिले, जे उपदेश केला, जे धम्मदेशना दिली, त्या प्रवचनाला, त्या उपदेशाला, त्या दुःखमुक्तीच्या सद्विचाराला धम्मदान म्हणतात. मी आता तुम्हा सर्वांना धम्मदान देत आहे. ते आम्हाला तथागतापासून मिळालेलं आहे. ते आम्हाला प्राप्त नाही झालं. ते आमच्या पित्याने आम्हाला वाटायसाठी दिलेलं आहे. जसं की एखादा महाधनी असतो, तर तो जेव्हा गरिबाला वाटतो, तर एकटा कसं वाटेल म्हणतो, अनेक जणांना सहाय्यक बनवतो आणि म्हणतो, की ह्या माझ्या दानाच्या वस्तू या गरिबांपर्यंत पोहोचवा. ते बिचारे जे मध्यस्थी सहचारी असतात त्यांचे, तसे भिक्षू हे तथागताचं महाधन फक्त लोकांपर्यंत पोहोचवतात. ते त्यांना नाही प्राप्त झालेलं ते धन. ते धम्म जो आहे ना, धम्माचं दान जे आहे ना, ते तथागताचं आहे. ते भगवंताचं आहे. भिक्षू केवळ त्या महाधनातून, त्या महाकारुणिकाच्या त्या महाधनातून ते घेतात आणि ज्यांना गरज आहे त्यांना ते देतात. अरहंत जे भिक्षू जर असतील, तर ते मात्र स्वतःचं धन देतात. त्यांच्याकडे उष्ण नाही आहे. बाकी सगळ्यांकडे उष्ण आहे. तथागताचं उष्ण आहे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, सर्व दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान धम्माचं दान आहे.
मग आता तुम्हाला प्रश्न पडेल, की ते दान तुमच्याकडून कसं होईल? मग काही लोक असे विचार करतात, की मग चला आपण धर्माचा प्रचार करू. मग ते अंगावर सफेद वस्त्र परिधान करतात. नाही पूर्ण समजल्यामुळे बिचारे त्यांना असं वाटतं, की प्रवचन देणं मग धम्माचं दान का? मग चला प्रवचन देऊ. मग ते प्रवचन देताना लोभाने प्रवचन देतात. मग त्यांना त्यांना काही पैसा मिळाला पाहिजे त्यातून, काही मान-सन्मान मिळाला पाहिजे. "वाह, वाह, वाह, वाह! सर, काय तुमचं भारी भाषण झालं. खूपच भारी भाषण झालं." खाली उतरल्यानंतर मग आता जेवणाची माझी व्यवस्था कुठे केलेली आहे? अमक्याच्या घरी. अहो, काय तिथं ढाब्यावर करायला पाहिजे होती ना एखाद्या. ढाब्यावर अहो, तमका-टमका ढाबा लय भारी आहे. आत्ताच बुद्धाचं वचन सांगितलं, ढाब्यावर घेऊन चला म्हणतात सर. तुम्ही तर एवढ्या दुःखमुक्तीच्या गोष्टी केल्या. अरे, जेवण जर समजा तुम्हाला कोणी रस्त्याने चालताना कुठेही जर दिलं, तर तो एक वेगळा बाब आहे. त्याबद्दल वाद नाही. परंतु तुम्ही म्हणता, की मला इथे जेवायला द्या. तुमच्या भाषणाचा मुख्य हेतू लोकांना दुःखमुक्त करणं होता का तुमचा मान-सन्मान आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करणंच होता? म्हणून तसे धम्माचे दायक होण्यात काही अर्थ नाही. तसे प्रचारक खूप आहे. तसे खूप आहेत म्हणून बौद्ध धर्माचा प्रचार झपाट्याने होत नाही. अनेक लोकांना असं वाटतं किती धम्माचे प्रचारक आहेत. बघा ना एवढे मोठे भिक्खू संघ, एवढी मोठी भारतीय बौद्ध महासभा, एवढे मोठे त्रिलोक. अज्ञानी लोक ते बिचारे ते म्हणतात, त्यात तरी काय विशेष आहे? भंतेजी तेच सांगतात आणि हे तेच सांगतात असं म्हणतात काही. पण मात्र दवाखान्यात गेल्यानंतर त्याच लोकांना जर आपण असं म्हटलं ना, डॉक्टर तेच इंजेक्शन देतो, कंपाउंडर तेच देतो. मग डॉक्टरच्या हातानंच कशाला घेता? डॉक्टर बी तसंच ऑपरेशन करणं कंपाउंडर नाही, 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 नाही कंपाउंडरच्या हाताने नको ऑपरेशन. का? का? तो सर्जन नाही. मग सर्जन नाही ना तो. तसं तथागतांचा जोपर्यंत कोणी बी पीतवस्त्रधारी पुत्र असो, का श्वेत वस्त्रधारी पुत्र असो, का पीतवस्त्रधारिणी पुत्री असो, का श्वेत वस्त्रधारिणी पुत्री असो, जोपर्यंत ते तथागताच्या धम्माचे दायाद होत नाही, वारस बनत नाही. निस्वार्थी भावनेनं खरंच माणसांना दुःखातून मुक्त करण्यासाठी ते ज्या ज्या कर्मकांडामध्ये, ज्या ज्या अंधश्रद्धेमध्ये, ज्या ज्या अविद्येमध्ये पडलेले आहेत, तिथून तिथून त्यांना बाहेर काढणे हा एकमेव हेतू ठेवून जर तथागताचा धम्माचं दान वाटलं, तर त्यात गैर काही नाही. चूक काय आहे त्याच्यामध्ये? ते चांगलं आहे, ते भलं आहे. पण ते कळेल कोणाला? ते आपलं आपल्याला कळतं. नाहीतर बौद्ध धर्माचे प्रचारक खूप आहेत. विहाराचं बांधकाम सुरू झाल्यानंतर जसं एखाद्या तसं हे केवळ कोणाला हिणवण्यासाठी नाही आहे, परंतु सच्चाई आहे थोडी बहुत. यदा-कदाचित एखाद्या मस्जिदीचं जर काम सुरू झालं, तर ते शेवटपर्यंत मध्ये बंद कधी नाही पडत. त्यांचे फकीर सुद्धा दारादाराशी जिकडं-तिकडं मागून आणतात, ते इमानदारीनं मस्जिदीमध्ये नेऊन देतात. बदल्यामध्ये त्यांना काही पर्सेंटेज तिथले काजी त्या फकीरांना देतात. तिथला काजी आणि फकीरही दोनही त्यांच्या त्या अल्लाहबद्दल आणि त्याच्या धर्माबद्दल प्रामाणिक आहेत. तो अल्लाहचा मार्ग दुःखमुक्त करत नाही हा वेगळा विषय आहे. तो कितीही भलीभाती पालन केल्यानंतर कुठलेही दुःख कमी होत नाही, कारण तो दुःखमुक्तीचा मार्ग आहेच नाही. अल्लाहला काही साक्षात्कार झालेलाच नाही. तक्षशिलेचे विद्यार्थी ते. तक्षशिलेचे विद्यार्थी येशू सुद्धा आणि मोहम्मद पैगंबर सुद्धा. भगवंताच्या नंतर 500 वर्षानंतर हे झाले, 700 वर्षांनी ते झाले, 1200 वर्षानंतर शिखांचे धर्मगुरू झाले. हे सगळे तक्षशिलांचे विद्यार्थी आहेत. थोडं बहुत जे काही ज्ञान प्राप्त झालं, परिपूर्ण नाही, सर्वज्ञ नाही, अरहंत नाही, मधले-मधले छोटे-मोठे त्याच्या आधाराने त्यांनी त्यांचं जीवनयापन केलं. त्यांचे अनुयायी झाले. ते पुढे चालून धर्म झाला, संप्रदाय झाला आणि मग पुढे कर्मकांड आले. लोकं आजकाल कर्मकांडालाच कधी-कधी धर्मपालन समजतात.
चित्तामधला मळ काढून टाकला पाहिजे. जो राग, द्वेष, मोह नावाचा मळ आहे, तृष्णारूपी, त्याला काढून टाकलं पाहिजे, तेव्हा खरा धर्मवान मनुष्य आहे, अशी व्याख्याच लोक विसरून गेलेली आहेत. दिवाळी आम्ही चांगली साजरी केली, मग आम्ही कट्टर हिंदू. आम्ही पोळा पण केला, कट्टर हिंदू. आम्ही ईद मुबारक, ईद ईद भल्या मोठ्या साजरी केली. आम्ही मस्त सफेद कपडे घालून, नमाज पढून, जिकडं-तिकडं, जिकडं-तिकडं मांस वाटून-बिटून, दानात वाटून आम्ही खूप काही केलं. आम्ही भले कट्टर मुस्लिम. अरे, आमचा सण उत्सव आम्ही एकदम लांबून पार लगे पंजाबवरून तेलाचे आपले मग शुद्ध घीचे पिपे भरू-भरू, ट्रक भरू-भरू आम्ही इकडे लंगर दिलं लोकांना, जेवण दिले. आम्ही भले 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 धार्मिक शिखा. असेच जर बौद्ध सुद्धा विचार करू लागले बुद्धाचे अनुयायी, की आम्ही जयंती खूप चांगली धूमधडाक्यात केली. आम्ही मस्त वरंगणी-बिरंगणी करून असे भारी फुलं आणले आणि मस्त आम्ही जेवण-बिवण करून रट्टाव आमची गल्ली जेवली, सगळी आमचं गाव पोटभर जेवलं मस्त. उरलं-सुरलं संध्याकाळी पोराने खाल्लं. दुसऱ्या दिवशी बी वाटून दिलं. अशी भारी जयंती झाली. राग कोण काढेल? मनातला द्वेष कोण काढेल? त्यामध्ये मोह कोण काढेल? आणि तो निघत नाही तोपर्यंत तुम्ही काय दुःखातून मुक्त होत नाही. तुम्ही कितीही जयंत्या केल्या, कितीही बुद्धाच्या जयंती केल्या. अहो, रोज सकाळ, संध्याकाळ बुद्धाची सोन्याची मूर्ती बनवून नुसती तुम्ही कितीही जरी आरती ओवाळली, तर तुमचा राग, द्वेष, मोह तसा नाही जाणार. जोपर्यंत तुम्ही राग, द्वेष, मोह काढण्याचा जो श्रेष्ठ मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे, की आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करणे, मन सूक्ष्म करणे आणि ते सूक्ष्म मन करून कुठं विकार उत्पन्न होतात. राग, द्वेष, मोह याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, त्याला पाहायचंय. तर ते संवेदनेच्या माध्यमातून बाहेर येतात. हे जे वेदना आहेत ना शरीरावर, दुःखद, सुखद आणि न्यूट्रल, तर त्या आहेत राग, द्वेष, मोहाच्या. म्हणून विपස්සना विपස්සना हा श्रेष्ठ मार्ग आहे दुःखमुक्तीचा. लोकं बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली म्हणतात. एक बोधिसत्व विपස්සना कसे काय नाकारू शकतात? अहो, तुम्हाला माहीत आहे का आपण काय म्हणतात? आपण बाबासाहेबांनी विपश्यना नाकारले असं म्हणून त्यांना ते बोधिसत्वच नाही अशा प्रकारची तुम्ही त्यांच्यावर लांछन लावतात. कारण जे विपश्यना नाकारतात ते बोधिसत्व नसतात. मग आता किती मोठे महापाप करत आहेत तुम्ही बोधिसत्व नाही म्हणून, आपले विपश्यना नाही नाकारले म्हणून. उद्या भविष्यात ते बुद्ध होणार आहेत. ज्या ज्या ज्ञानाच्या आधाराने, ज्या आनापानसतीच्या आधाराने सिद्धार्थ गौतमांनी वैशाख पौर्णिमेच्या त्या 3 प्रहारामध्ये उभे अनुपूर्व जन्माचं आणि प्रतीती समुत्पाद कार्यकारण भावाचं हे बुद्धत्व ज्ञान प्राप्त केलं. तर मन एकाग्र करून या श्वासाच्या आधारानं या विपස්සनेच्या आधारानं जुने खीन करून टाकले, नवे उत्पन्न होऊ दिले नाही. तेव्हा त्यांनी घोषणा केली. 4 आर्य सत्य जेव्हा त्यांनी 12 अंगांनी अनुभूती केली, तेव्हाच त्यांनी दावा केला. म्हटलं ना ते एवं ती परिवठ्ठं, हे 3 तिरपे तिरपे एवं ती परिवठ्ठं द्वादसाकारं, द्वा म्हणजे 2 आणि 10 म्हणजे 12. या 4 आर्य सत्याला 3-3 अंगांनी म्हणजे 4 त्रिक 12. जोपर्यंत मी या 4 आर्य सत्याला 3-3 अंगांनी 12 पद्धतीनं पाहिलं नाही, द्वादसाकारं यथाभूतं, जसं आहे तसं, यथाभूतं ज्ञान दर्शनं, जसं आहे तसं ज्ञानाचं दर्शन मला झालं नाही. न सुविशुद्धं अहोसी, तोपर्यंत घोषणा पण केली नाही, की मी बुद्ध झालो म्हणून. ते बुद्धाची वाणी आहे ही धम्मचक्कप्रवर्तन सूत्रामधली. त्यांची वाणी बुद्ध म्हणतात हे. बुद्धाने सांगितलं. जेव्हा पहिला उपदेश देऊ लागले त्या 5 जणाला, तर त्या 5 जणांना उपदेश देता सांगितलं हे, की एवं ती परिवट्टं, हे 3-3 पद्धतीनं, द्वादसाकारं 10 आणि 2 12 पद्धतीनं, यथाभूतं ज्ञान दर्शनं, जसं आहे तसं ज्ञानाचं दर्शन मी जोपर्यंत केलं नाही, तोपर्यंत न सुविशुद्धं, नाही सुविशुद्धं अहोसी, तोपर्यंत मी घोषणा केली नाही की मी सम्यक संबुद्ध झालो म्हणून. मग कधी घोषणा केली? तर हेच वाक्य सांगतात की एवं ती परिवट्टं द्वादसाकारं
यथाभूतं ज्ञान दर्शनं सुविशुद्धं आहोसी. जेव्हा मी या चार आर्य सत्याला तीन तीन अंगांनी म्हणजे 12 पद्धतीने जसं आहे तसं त्याचं ज्ञान दर्शन घेतलं, अनुभूती घेतली, साक्षात्कार केला, बुद्धत्व प्राप्त केलं, तेव्हा मग मी घोषणा केली की मी आता सम्यक संबुद्ध झालो. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, लोक बिचारे अज्ञानी आहेत, अनाडी आहेत. त्यांच्याप्रती दया, मैत्री, करुणा उत्पन्न झाली पाहिजे. ज्यांना ज्यांना हे मार्ग कळतो, त्यांनी त्यांनी मानवी जीवन सफल केलं पाहिजे. मरण्याच्या अगोदर जसं आपण आपल्या बँकेमध्ये धनाचा साठा ठेवून मरतो, तो इकडे कोणाच्याही हाती लागून जातो. योग्य अयोग्य मुला-मुलींच्या आणि नातुंडा-परतुंडाच्या हाती लागून तुम्ही कमावलेल्या धनातून ते काय करतील, सदुपयोग करतील का दुरुपयोग करतील हे नाही सांगता येत. पण तुम्ही मृत्यू प्राप्त झाल्यानंतर ते धन जर तुम्ही अयोग्य मार्गाने कमवलं असेल, तर त्या मार्गामुळेच तुम्ही दुर्गतीला गेले. त्या धनाचा तुम्हालाही वापर नाही करता आला. तुम्ही पशु झाले, प्राणी झाले. आणि प्राणी पण कधी-कधी त्यांच्याच घरचे बनून येतात. बुद्धाच्या काळामध्ये एक कितीतरी करोडोचा धनी, कितीतरी अमाप करोडोचा धनी अति अति लोभ चित्ताने मेला आणि त्यांच्या घरचाच कुत्रा झाला. त्यांच्याच घरचा कुत्रा. भगवान सम्यक संबुद्ध भिक्षा मागायला लागले. नेमकं त्या दारावर आले आणि ते पाहून भगवंताने स्मितहास्य केलं. भिक्षूने विचारलं की भगवान कधी विनाकारण हसत नाहीत, स्मितहास्य करत नाही. कधीतरी उमराचं फूल उमलावं तसं कधीतरी तथागतांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. तसे ते नाराज चेहऱ्याचे पण असतात, प्रसन्न असतात नाही. प्रसन्न असतात. त्यांचा चेहरा पाहूनच प्रत्येकाला असं खूप, खूप, खूप सुख अनुभव होतो. तर ते म्हणाले, "तथागत विनाकारण तर स्मित हास्य करत नाही आणि या कुत्र्याकडे बघून का बरं हसले असतील?" तेव्हा भगवान सांगतात, "आनंद." एका राखेत लोळत होतं कुत्रं, राखेत. "हे आनंद, माहित आहे का तुला? हे जे कुत्रं आहे ना, याच घरचा मालक होतं. हे जे मनुष्य आहे ना, याचा बाप होता. या सगळ्या एवढ्या कोटीचा धनी होतं म्हणे आणि आता पण भिक्षुदाराशी आले तर भुकू लागले. त्याला आता पण देण्याचा भाव नाही. त्याने दिलं नाही म्हणून इकडे गेलं म्हणे. आता पण तिथं जाऊन सुद्धा आणि भगवान त्याच्या मुलाला सांगून टाकले हे डायरेक्ट. त्याच्या मुलाला खरं पटलं नाही. तो म्हणे, "तथागत काही पण म्हणता का जिभेला हाड नसल्यासारखं?" ते म्हणतात, "तथागत केव्हाही खोटं बोलत नाही." मी कसं मानू की हा माझा पिताच होता म्हणून? भगवान म्हणतात, "जर मी त्याला विचारलं आणि त्याने जर सांगितलं, तर तू मानशील?" तो "हो" म्हणे, "मी मानेल." तुम्ही काय विचारता त्याला? मग भगवान म्हणतात, की "हे सद्ग्रस्ता, तुझा हा बाप होता. याने तुला न सांगता देखील काही धन लपून ठेवलेलं आहे. ते तुलाही सांगून मेला नाही तो. तो मेला त्याने कोणालाच सांगितलेलं नाही. आणि त्या अति धनाच्या लोभापोटीच तो कुत्रा होऊन तो नेहमी, 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 नेहमी तिथंच बसतो. आणि म्हणून भगवंत त्याचं नाव घेऊन त्याला म्हणतात, की सांग म्हणतात ते धन कुठे ठेवलेले तर ते कुई, 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 कुई करत जिथं ते ठेवले तिथे जाऊन त्या राखाजवळ जाऊन बसलं. त्याला वाटलं ते काढतात की काय? आणि मग तथागत म्हणतात, की "हे सद्ग्रस्ता आता तू खोद इथं." खोदल्यानंतर भगवंतांनी सांगितलं बरोबर तेवढं धन तिथं निघालं. मग तो म्हणाला, "भगवान असे कोणते कर्म नव्हते केले माझ्या बापाने की कुत्रा होऊन पडले?" भगवान म्हणतात, "तू तरी आता कमीत कमी तसं कुत्र्याच्या भावाकडे जाण्यासारखी मनुष्य जन्मात येऊन सुद्धा कर्म करू नकोस." की आपण अमाप धन कमवण्याच्या मागे लागतो. धन कमावणं चूक नाही आहे, योग्य आहे. पण त्यातून पुण्य केलं पाहिजे ते सोबत येतं. ते त्याला कळाल्याबरोबर त्याने चारी दिशेला शामियाना टाकून रोज संघदान करू लागला आणि गरिबांना, गरजूंना, अनाथांना तो दान धर्म करू लागला. संघाबरोबरच आपण गरजूंना, अनाथांना त्यांना पण दिलं पाहिजे. एकीकडे जर आपली एकच बाजू, एकच पक्ष जर वाढत गेलं आणि दुसरं पक्ष जर छोटं असलं, तर उंच भरारी मारता येत नाही. कारण गरजूंना, गरिबांना, अनाथाला देताना दया उत्पन्न होते. म्हणून आपली दया बी तेवढीच वाढली पाहिजे, जेवढी श्रद्धा वाढत आहे.
भिक्षूंना देताना, माता-पितांना देताना, बोधिसत्व अरहंतांना देताना माणूस श्रद्धेनं देतं. आणि दयेनं दिलेल्या दानापेक्षाही श्रद्धेनं दिलेलं दान श्रेष्ठ असते. पण तुमची दया ही आणि श्रद्धा ही तेवढीच विकसित झाली पाहिजे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आज तथागतांची महाकरुणा मला आज लक्षात आलं, की आपण हा विषय आज सांगितला पाहिजे. आपण त्यांना महाकारुणिक म्हणतो, पण त्यांची महाकरुणा ही आहे, की आपल्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हा मार्ग सांगितलेला आहे. आपल्याला असं वाटतं कधी-कधी तथागतांनी का देण्याचं शिकवलं असेल? सारखं घेण्याचं का शिकवलं नसेल? देताना मनुष्याचा लोभ कमी होतो. देताना तर प्रसन्न चित्ताने दिल्यानंतर लोभ नाहीसाच होतो, तेव्हा तर तो नसतोच. आणि ज्याचं लोभी मन नसते, त्याचे मन प्रसन्न असते. आणि त्याची आयु वाढते. परिपूर्ण रूपाने तो सुखाने जीवन जगतो. मृत्यूक्षणी त्याचे चित्त लोभी नसल्या कारणाने, ते निर्लोभी असल्या कारणाने ज्या दिशेला निर्लोभी चित्ताचे तरंग आहेत, ते तरंग तिकडे खेचले जाते आणि म्हणून तो निर्लोभी माता-पितांच्या उदरामध्ये प्रवेश करतो, जर मुक्त झाला नाही तर. मुक्त होण्याचे परिपूर्ण कर्म नसतील, तर तो अपाय गतीला, दुर्गतीला लोभी चित्ताच्या माता-पितांकडे खेचला जात नाही, तर तो निर्लोभी दानी माता-पितांकडे खेचला जातो. त्याला सुगती झाली असे म्हणतात. म्हणून आपण नित्यनियमाने स्वतःवर प्रेम करून भगवान तथागत सम्यक संबुद्ध जे की महाकारुणिक होते, त्यांनी शिकवलेल्या या सर्व धर्माचं पालन केलं पाहिजे. ज्याला दान धर्म म्हणतात, शील धर्म म्हणतात आणि समाधी धर्म म्हणतात. म्हणून कुठल्याही प्रकारचा खंडविलंब न पडू देता रोज सकाळी ध्यानाला उठलं पाहिजे. आपण तसं YouTubeवर ते ध्यान सुरू केलं होतं. सगळ्यांच्या हितासुखासाठी सुरू केलेलं आहे. आपल्याकडे थोडेसे एडिट करून देणाऱ्यांची संख्या कमी आहे. जे आहेत ते थोडेसे कामामध्ये बिझी आहेत. त्यांना थोडा बहुत जो वेळ मिळतो ते धर्मसेवेसाठी देतात, हे त्यांचं खूप पुण्य आहे. परंतु त्यांनाही आपला घर प्रपंच असल्या कारणाने, तेही गृहस्थ असल्या कारणाने, त्यांच्याकडेही नोकरी-पाणी असल्या कारणाने, त्यांना ते धन कमवण्यासाठी, ते नोकरीसाठी वेळ देणं आवश्यक आहे. अजून त्यांचं परिपूर्ण असं चित्त तयार झालेलं नाही आहे. होईल ते केव्हा ना केव्हा. पण सध्या त्यांचं जे थोडा वेळ इतरत्र लोकांसारखं एकमेकांच्या टवाळ्या करण्यामध्ये किंवा आपले हानीचे चुगल्या-चाहड्या करण्यामध्ये जसे वेळ घालवतात, तसे हे धर्मसेवक तो त्यांचा वाचलेला वेळ धर्मसेवेमध्ये देतात. तर त्यांचं पुण्य आहे. ते त्यांच्या पारमितेच्या घड्यामध्ये ते पुण्य संचित होत आहे. आणि ते तशाच चित्तानं पाहिलं पाहिजे, की मी हे जे काही करत आहे, हे माझ्यासाठी करत आहे. ज्या दिवशी त्यांच्या मनामध्ये असं उत्पन्न होईल, की हे मी ज्ञानरक्षित भंतेजीसाठी करत आहे, तर तो धोका आहे. मग त्यांना केव्हा ना केव्हा ज्ञानरक्षित भंतेजीचा राग येईल. ते जर त्यांच्या मनासारखे नाही वागले, मनासारखे नाही बोलले, तर मग त्यांना असं लक्षात येईल, की ह्यांच्यासाठी काय काम करायचं? पण त्यांच्या जर लक्षात आलं, की हे मी त्यांच्यासाठी थोडी करत आहे. हे तर मी माझ्या कल्याणासाठी करत आहे, माझ्या भल्यासाठी करत आहे. असं केल्यानंतर हा माझा वेळ धर्मसेवेसाठी जात आहे. जर मी धर्माची सेवा केली, तर धम्म माझी सेवा करेल ना. हा निसर्गाचा बंदेबंधाय नियम आहे. जो धम्माची सेवा करतो, धम्म त्याची सेवा करतो. जो विपश्यनेला पाहतो, विपश्यना त्याला पाहते. जो विपश्यनेला जपतो, विपश्यना त्याला जपते. जो विपश्यनेला सुरक्षित करतो, विपश्यना त्याला सुरक्षित करते. जो दानाला हे करतो, दान त्याला सुखी करते. जो शीलाला जपतो, शील त्याला जपते. जो समाधीला जपतो, समाधी त्याला जपते. जो प्रज्ञाला विकसित करतो, प्रज्ञा त्याला विकसित करते. ये हाथ से लेना है तो ये हाथ से देना है. तो मिलता है. म्हणून जे लोक बुद्धाचे अनुयायी बनून भगवान बुद्धाच्या काळात सुद्धा चालणारे जे विपස්සनेचे केंद्र होते, ट्रेनिंग सेंटर होते, तिथं सेवा द्यायचे. सेवा देता त्यांना धर्मसेवा देण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न व्हायची.
आमच्याकडे मला कालच एक निरोप आला, की आपण हे 10 दिवसाचं शिबिर ठेवण्या अगोदर 2 कुलपुत्र इथे औरंगाबादलाच एक गायकवाड परिवार आहे. त्यांच्या घराण्यामध्ये गायकवाड बाबा ते मरण पावले. ते खूप धार्मिक होते. नित्यनेमाने भिक्षूंकडे जाणे, त्यांचं ऐकणे, त्यांना घरी घेऊन येणे, त्यांना भोजन देणे, त्यांना खूप गोडी होती. त्यामुळे लहानपणापासून त्यांना जेवढे मुलं झाले, त्या सगळ्या मुलांची नावं धार्मिक पद्धतीने ठेवून त्यांच्यावर धर्माचे संस्कार टाकले. ते त्यांच्या सगळ्या परिवाराला धार्मिक करून एक दिवस मृत्यूला प्राप्त झाले. पण परिवारामध्ये एक नातू मी बघत होतो. आजोबासारखाच स्वभावाचा एक नातू नित्यनियमाने विहारात 2-3 वर्षापासून नित्यनियमाने येत यायचा रोज. बोधिवृक्षाची पूजा करणे, भगवान बुद्धाला वंदन करणे, संध्याकाळी रोज न चुकता. कधी एक शब्दही आम्हाला कधी बोलला नाही. दिसलो तर फक्त वंदामी म्हणायचं एवढंच. आम्ही त्याच्याकडे थोडंसं हसून करून पाहायचो. बस ते बिचारं जायचं. एक शब्दही कधी बोलला नाही. कधी कोणाशी बोलायचं नाही, भांडायचं नाही, काही नाही. एकदम चांगला स्वभाव. हे 6 डिसेंबरचं शिबिर लागण्याच्या काही दिवस अगोदर दोघं मुलं आले आणि भंतेजी आम्हाला 10 दिवस चिवर द्या. मी म्हटलं मला वेळ नाही. आता काही दिवसांनी आपल्याला एक शिबिरच घ्यायचंय. तुम्हाला शिकवायला माझ्याकडे वेळ नाही. मी सारखं धावपळीत असतो. आणि जर तुम्हाला मी चिवर दिलं तर माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला थोडं बहुत शिकवलं पाहिजे. तर नाही, नाही म्हणे तुम्ही सकाळी-सकाळी जे काही ऑनलाईन प्रवचन देसान संध्याकाळी द्या तेवढंच ऐकून आम्ही राहू. बाकी इथं शेड्यूल बनवून द्या. आम्ही ते करू. ठीक आहे म्हटलं उद्या परवा या. 1-2 बाऱ्या मी त्यांना वापस पाठवलं. पुन्हा सारखे यायचे. पण त्याची आम्हाला चिवर द्या ना. नंतर आम्हाला थोडंसं जॉब करायचा आहे. तर थोडं सुट्टीचे टाईम आहे. तर एवढा कालावधीत आम्हाला चिवर द्या. त्यांची 2-3 वेळेस तशी ती मनीषा पाहून मी एकदा म्हटलं, "ठीक आहे, येऊ." सकाळी-सकाळी आणि त्यांना मागं मला वाटतं मी ऑनलाईनला दाखवलं सगळ्यांना, की आज 2 श्रामणेर आपल्याकडे झाले. त्या दोघांना दीक्षा दिली. 10 दिवसपर्यंत भलीभाती भगवान बुद्धाच्या धम्माचं जसं आचरण करायचं आमच्याकडे भंतेजी आहे. कोणी श्रामणेर झाले त्यांना भिक्षाला घेऊन जातात. भिक्षा मागायला घेऊन जात असतो. भिक्षा मागितली 10 दिवस रोज. 10 दिवसामध्ये त्यांना मी काही जास्त शिकवलं नाही. माझं सकाळ, संध्याकाळ जेवढं ऐकलं तेवढंच ऐकलं. मी एकही दिवस त्यांना माझ्या समोर बसून असं कधी शिकवलं नाही. त्यांनी भगवान बुद्धाची वाणी पुस्तकात वाचून, रोज थोडी ऐकून, प्रत्यक्ष आचरण करून आणि मनोभावे सेवा केली. 10 दिवसानंतर चिवर काढलं, घरी गेले. जिथं कुठे जॉब करायचं तिथे जॉबला जाऊ लागले. पुन्हा हे 10 दिवसाच्या शिबिरामध्ये मनोभावे सेवा देऊ लागले. आता त्यातील एका जणाची अशी इच्छा उत्पन्न झाली, की कायमचं भिक्षू व्हावं. मग ते काल माझ्याकडे आले म्हणे, "भंतेजी माझी अशी इच्छा आहे, की आता मी कायमचं भिक्षू व्हावं, पण घरचे नाही म्हणतात. माता-पिता रडत आहेत. माता-पिता रडत आहेत. तुम्ही काहीतरी त्यांना समजावून सांगा." असे अनेक प्रसंग भगवान बुद्धाच्या काळात आले होते. भगवंत म्हणायचे, की माता-पिताची परमिशन घेऊन या. तर ते म्हणायचे, "भगवान तुम्ही सांगा." भगवान म्हणायचे, "तुम्हीच अनुमती घेऊन या. तुम्ही तुमच्या माता-पितांना तयार करा." रठपालाचं उदाहरण माहिती आहे आपल्याला अशाने. तर एकदा का पुण्य पारमिता उदयास आल्यानंतर ते मला म्हणता हसून म्हटले, की "भंतेजी, अहो मी सुगतीच्या मार्गाने चाललो आणि माझे माता-पिता आता मला रोखत आहेत." मी काहीच नाही. मी शांत बसलो. मला आता निरोप मिळाला, की घरी थोडंसं टेन्शनचं वातावरण आहे. घरचे आता घाबरलेले आहेत. "यार पोरगा खरंच भिक्षू होतो का काय?" अनेक माता-पितांना याची बिलकुल काळजी नाही, की आपला पोरगा रात्रभर तिकडे कुठं बसलेला आहे, कोणत्या मुलांसोबत बसलेला आहे, तो टवाळ्या करतो का काय करतो? पुढे तो काहीही होऊ त्याचं त्याची चिंता नाही. भिक्षू बनायला लागले की मोठी चिंता आहे. माझ्याही माता-पित्यांनी काही एवढं खुशीनं मला शिवरात नाही पाठवलं. मी खोटं बोलून चाललो. मी थोडे दिवस शिकायचं म्हणून आलो आणि नंतर माझा व्यवहार, माझ्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या त्यांच्या कानावर पडू लागल्या. वारंवार जेव्हा त्यांनीही कुठं-कुठं त्यांच्याही कानावर प्रवचनं जाऊ लागले. तर वडिलांच्या लक्षात आलं, की हा मार्ग खूप चांगला आहे, खूप भला आहे. त्यांनी लवकर अनुमती दिली. आईनं अनेक दिवसपर्यंत दिली नाही. आतापर्यंत पण आई अनुमती नाही. तिला कळतच नाही. तिला हे समजतच नाही, की हे काय मार्ग आहे म्हणून. ती मी चिवरात आल्यानंतर आता चिवर घेऊन जवळ-जवळ 20 वर्ष होतात. चिवरात आल्यानंतर 10 वर्षपर्यंत ती मुलगी शोधत होती. कुठेही मुलगी दिसली की म्हणायची, "हे माझ्या पोराला चांगलीच" म्हणायची. माझ्यापर्यंत निरोप पाठवायची, की एक मुलगी बघितलेली आहे, सुंदर आहे. खेड्याच्या भाषेमध्ये म्हणायचे, "हळदीचा उंडा आहे." हळदीचा उंडा म्हणजे गोरीपान. आणि मला निरोप पाठवायचे. त्यांना मला निरोप पाठवायचे, की तुला एक हळदीचा उंडा मुलगी बघितलेली आहे.
मी असा हसायचो, स्मितहास्य करायचो. कारण विपश्यना भेटली होती. मी त्यांना तयार केले, हळू तयार केले. त्यांना माहीत नसतं एकदा ब्रह्मदेशाचे भंते जे आले आणि आईकडे पाहून, माझ्या आईकडे पाहून म्हटले, की "आप बहुत पुण्यवान हो." आईला काही हिंदी बी कळत नाही. मग मी फोडून सांगायचो, की ते भंते जे म्हणतात, की "तू खूप पुण्यवान आहे." आई म्हणे, "कशाची पुण्यवान?" तर ते भंतेजीला काही समजलं नाही, हे काय म्हटले म्हणून ते भंतेजी मला पुन्हा विचारते, "क्या बोली माँ?" मैं बोला कि माता बोलती कि मैं कुछ पुण्यवान नहीं हूँ। तो फिर भंते जी बोलने लगे कि इस संसार में 4 प्रकार की माता होती है. 4 प्रकारची आई असते म्हणे. एक आई अशी असते, की तिच्या मुलाला भिक्षू तिला बनवायचे नसते आणि तिच्या मुलाला सुद्धा भिक्षू व्हायचे नसते. अशी एक माता असते. दुसरी माता अशी असते, की तिच्या मुलाला भिक्षू व्हायचे असते, पण ती आई त्याला अनुमती देत नसते. अशी एक आई असते. तिसरी आई अशी असते, की तिला असं वाटतं मनातून, की माझ्या पोरानं भिक्षू व्हावं, पण तिच्या पोराला व्हायचं नसते. तिच्या मुलाला भिक्षू व्हायचं नसतं. तिला वाटतं खूप, की माझ्या पोरानं भिक्षू बनावं, पण त्या मुलाला व्हायचं नसतं. अशी तिसऱ्या प्रकारची आई असते. आणि चौथ्या प्रकारची आई असते, की तिला असं वाटतं, की माझ्या पुत्रानं भिक्षू बनावं आणि तिच्या मुलालाही वाटतं, की मी भिक्षू बनावं. तर ही सर्वात श्रेष्ठ आई असते. तर माझ्या आईला विचारलं, की "तुम्ही कोणत्या प्रकारचे आहेत?" तर म्हणे, "व्हा तिकडं, फेका म्हणे तिकडं. मला नाही कळत काय आहे." मी हिला फोडून सांगितलं, की भंतेजी सांगतात, की "तू चौथ्या प्रकारची श्रेष्ठ आई हो, अनुमती दे." इतका भला मार्ग, इतका चांगला मार्ग. अरे भिक्षू झाल्यानंतर माता-पितांना मरेपर्यंत विहारात ठेवून, त्यांना मरेपर्यंत त्यांची सेवा शुश्रूषा करून, त्यांना कपडा-लत्ता घेऊन, खाया-प्यायला देऊन, एवढंच नाही त्यांची लघवी-विष्ठा पण काढण्याची अनुमती आहे. पण घरी लग्न केल्यानंतर बायको घरात ठेवू देईन याची काही सांगता येत गॅरंटी. ती चांगलीच निघेल हे काही सांगता येत नाही. कधी वाद-कलह उत्पन्न होऊ देणार नाही हे नाही सांगता येत. अनेक आहेत खूप चांगले त्याबद्दल वाद नाही. पण भिक्षू झाल्यानंतर मात्र माता-पितांना जर कोणीही सांभाळत नसेल, तर त्यांना भिक्षू सांभाळू शकतात असे अनेक उदाहरण आहे बुद्धाच्या काळात. भगवंताने अनुमती दिलेली आहे. मैत्री पारमितेमध्ये पण सुंदरसं उदाहरण सांगितलेलं आहे. तर काल परवा मी बघितलं म्हणून उपासक आणि उपासिकांनो, पुण्य पारमिता उदयास आल्यानंतर या संसारामध्ये कितीही मोठ्या प्रमाणामध्ये जर बळजबरी भिक्षू बनवण्याचा प्रयत्न केला, तरी कोणी होऊ शकत नाही आणि कितीही रोखण्याचा प्रयत्न जर केला, पण पुण्य पारमिता जर उदयास आली, तर ते झाल्याशिवाय राहत नाही. ज्याची त्याची पुण्य पारमिता असते. कोणीही भिक्षू कोणाला बळजबरी भिक्षू बनवत नाही आणि कोणीही भिक्षू कोणाला भिक्षू जीवनात येण्यापासून रोखत नाही. "आत्ता ही आत्तनो नाथो, होई नाथो परोशिया." म्हणून आजच्या या प्रसंगी जास्त उपदेश न देता बाबासाहेबांच्या या आपल्या सर्वांच्या प्रती केलेल्या महान कार्याची जाणीव ठेवून, त्यांच्या त्यागाचं, बलिदानाचं स्मरण ठेवून आपण सर्वांनी त्या धम्माचं नीट आचरण केलं पाहिजे. जसा आहे तसा तो समजून, जसा आहे तो तसा धारण करून, जसा आहे तसा त्याचा अनुभव घेऊन, अनुभूती घेऊन आपण सुख अनुभव केलं पाहिजे. दुःखातून बाहेर पडलं पाहिजे. सारे आपण मरण गावाला चाललेलो आहोत. सगळेचे सगळे मरण गावाकडे पळत आहोत. एक दिवस ते गाव आपल्याला निश्चित मिळणार आहे. मृत्यू निश्चित आहे, जीवन निश्चित नाही. मृत्यू निश्चित आहे, पण जीवन अनिश्चित आहे. म्हणून त्या मृत्यू महानगरला पोहोचण्याच्या अगोदरच जे काही या मानवी कायेनं, वाचेनं आणि मनानं जे काही कुशल बुद्धाने सांगितलेलं आहे, त्या कुशलाला महाकारुणिकांच्या सांगितलेल्या कुशलाला आपण कुशल कर्माला, पुण्य कर्माला संचित केलं पाहिजे. जसं की आपलं बँक बॅलन्स करतो, तसं पुण्य बॅलन्स केलं पाहिजे. म्हणून कुठल्याही प्रकारचा खंड न पडू देता रोज सकाळी मी काही कामानिमित्त खूप बिझी शेड्यूल असल्या कारणाने जर मी कधी लाईव्ह जरी नाही आलो, तर सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. ज्यांना Zoomवर कसं लाईव्ह यायचं हे कळत नाही. त्यांच्यासाठी थोडीशी एखादी व्हिडिओ बनवून किंवा आपण जे काही 1-2 नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर थोडं कॉन्टॅक्ट करा. ते सांगतील आपल्याला की नेमकं कसं लाईव्ह यायचं. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण केवळ मेडिटेशन घेतो आणि आपल्या YouTube चॅनलवर एवढे एडिट करणारे आपल्याकडे कोणी मुलं नाहीत, मुली नाहीत. त्यामुळे तिथं खूप अशी व्हिडिओची गच्च अशी गर्दी झालेली आहे आणि ते तसेच पडलेले आहेत.
जर कोणाला त्या चॅनलवर जाऊन चांगली जरी गोष्ट पाहायची असेल, त्यांना ती सापडत नाही. अगोदर आपण 1 घंट्याचं मेडिटेशन लावतो, त्यामुळे माझं प्रवचन 1 घंट्याच्या नंतर पुढं असतं. ते अनेक लोकांना पुढे जात-जात कळत नाही. म्हणून चांगल्यातली चांगली गोष्ट सुद्धा जर झाकून असेल, जसं की हिरा एखादा झाकून ठेवल्यानंतर त्याचं महत्त्व कळत नाही किंवा आंधळ्याच्या हातावर ठेवला, तसं म्हणून आपण तिथं केवळ प्रवचनं भले ते एडिट नाही झाले थोडे दिवसपर्यंत, तर बऱ्याच गोष्टी त्या थंबनेलनं यानं एडिट करून लवकर लोकांना आकर्षित करणारे काही असे वाक्य टाकून लोकं ते प्रवचन किंवा भाषणं ऐकायला लावतात. पण अनेक लोकांना आपलं तसं काही कुठल्या प्रकारचं आकर्षण न करता, सरळ सहज लोकांना एकमेकांना समजेल अशा सोप्या साध्या भाषेमध्ये त्यांना जीवन जगण्याचा मार्ग आपण सांगत चाललेलो आहोत. निश्चितच तिथं जर एडिटिंगचं काम थोडं व्यवस्थित झालं, तर जास्त लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचेल. जास्त लोकांना ती प्रेरणा उत्पन्न होईल धम्म आचरण करण्याची आणि जास्त प्रचारक निर्माण होतील आणि आचरक आणि प्रचारक जर जास्त निर्माण झाले, तर त्यालाच भारत बौद्धमय होणं म्हणतात. तर म्हणून भारत बौद्धमय करायचा असेल आणि बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, विश्वधम्म राज्य करायचं असेल, आपलं मानवी जीवन सफल करायचं असेल, तर आपण तन, मन, धनाने या धम्ममय भारत मिशनमध्ये म्हणजेच पंचशील पालन करण्यामध्ये आणि अष्टशील पालन करण्यामध्ये सहभागी व्हा. आपण घरी अष्टशील पालन करणं सुरू केलं, तर तुम्ही धम्ममय भारत मिशनमध्ये सहभागी आहात. तर त्यालाच म्हणतात, की आचरणाच्या मिशनमध्ये किंवा आचरण करण्याचं शिकवणाऱ्या प्रचाराच्या मिशनमध्ये आपण सहभागी होऊन बाबाचा संकल्प परिपूर्ण करूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. येत्या 1 जानेवारीला पूज्य आनंदबोधी महाथेरो ज्यांनी बाबासाहेबाला पाहिलेलं आहे. दरवर्षी आपण त्यांचा जन्मदिवस धार्मिक पद्धतीने साजरा करतो. ह्याही वर्षी आपण तो करणार आहे 1 जानेवारीला. तर अनेक लोकांना बाबासाहेबांना पाहिलेल्या आनंदबोधी पंडितजींना ऐकण्याची किंवा त्यांचा जन्मदिवस धार्मिक पद्धतीनं पालन करण्याची, साजरा करण्याची एक महापुण्य संधी प्राप्त होणार आहे. तर आपण लवकरच महिन्यातले 4ही उपवास नीट व्यवस्थित करावे, आचरण करण्याच्या गोष्टी कराव्या म्हणून आपण एक ज्ञान सत्यशोधक नावाचं कॅलेंडर सुद्धा ना नफा ना तोटा तत्वावर आपण ते काढत आहोत. त्यामधून आपल्याला काही नफाही कमवायचा नाही आहे, काही तोटाही मिळवायचा नाही आहे. छपाईचा जेवढा काही खर्च येईल आणि लोकांपर्यंत पाठवण्याचा जो काही खर्च येईल, तेवढ्या दानराशी स्वरूपात आपण ते कॅलेंडर तसं मी दरवर्षी काढत असतो. ज्ञान प्रतिभा त्याचे नाव असते, परंतु आपण ह्यावर्षी ज्ञान सत्यशोधक त्याचे नाव ठेवून आपण ते काढणार आहोत. तर त्याचं काम सुरू आहे. परंतु श्रीलंका, थायलंड आणि ब्रह्मदेश या 3 देशांच्या कॅलेंडरचा आधार घेऊन मी ते कॅलेंडर सुव्यवस्थित बनवत असतो. थायलंडमध्ये आणि आपल्यामध्ये 5-5.5 घंट्याचं अंतर असल्या कारणाने आपल्या आणि त्यांच्या पौर्णिमेमध्ये अंतर पडते. परंतु ह्या वर्षी चक्क बुद्ध पौर्णिमा ही वैशाख पौर्णिमा तिकडे वेसाक म्हणून 19 मेला ते थायलंडवाले साजरे करणार आहेत. श्रीलंकेवाले काही अर्धे लोक 25 तारखेला करणार आहेत. भारतामध्ये 26 तारखेला दाखवल्या जात आहे. म्हणून मी थोडंसं ते कॅलेंडर उशिरा काढायचे, की असा गोंधळ व्हायला नको. नेमकं बुद्ध पौर्णिमेचा म्हणून थोडंसं विचार विनिमय करून, की आपण कोणती तारीख नेमकी फिक्स करायची आहे. कारण ते 2 पौर्णिमा नेहमी येतात. त्यातली आपण नित्यनियमाने जे सकाळी आपल्याला धारण करता येणं अष्टशील, ती धारण करण्याचं शिकवत असतो. म्हणून आपलं कॅलेंडर कदाचित थोडंसं उशिरा निघत आहे. जे त्यावर काम करत आहेत ते आपल्या सेविका आहेत. नीर नावाची एक उपासिका आहे. खूप सुंदरसं डिझाइन जेवढे काही आजपर्यंत आपले डिझाइनचे कामं झालेले आहेत, तर ती एक सेविका आहे. सर्व सेवक जेवढे बी आहेत, सेविका आहेत, ते मनोभावे जिथपर्यंत त्यांना सेवा देता येते, तिथपर्यंत ते मनोभावे देतात. मनोभावे करतात. त्यांची ती पारमिता आहे. परंतु त्यांचंही मंगल व्हावं म्हणून आज मी त्यांना एक गोष्ट सांगितली आहे, की ते स्वतःसाठी कार्य करत आहेत, असं त्यांनी जाणावं. बाकी इतरत्र लोक आपला वेळ असाच विनाकारण त्यांचे मित्र-मैत्रिणी वाया घालवतात. त्यांची सुद्धा जर तशी इच्छा उत्पन्न झाली, की आम्हीही तसंच मनोरंजनात आणि वेगवेगळ्या कामात आमचा वेळ द्यावा, ही धर्मसेवा सोडून, तर त्यांना तसं पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण तसं केल्याने त्यांचं काय मंगल होईल? म्हणून त्यांनी आपलं मंगल ज्याच्यामध्ये आहे, ती गोष्ट प्रज्ञेने जाणून तशी धर्मसेवा त्यांनी चालू ठेवावी. त्याच्यातच त्यांचं आणि इतरांचं मंगल आहे. आजच्या क्षणी एवढाच उपदेश देऊन सर्वांना हा धम्मोपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ज्या सेवक सेविकेकडून
ज्या ज्या सेवक सेविकेकडून हे झालेलं आहे त्या त्या सर्वांना जसा धर्माचा लाभ किंवा श्रद्धा जशी इतरांची वाढली, सगळ्यांना जसं दान देण्याची, शील पालन करण्याची, सकाळी ध्यान करण्याची जशी संधी प्राप्त झाली, तशी तुम्हाला भौतिक जीवनातल्या सगळ्या संध्या प्राप्त हो आणि अध्यात्म जीवनातला सर्व लाभ तुम्हाला हो. इतरांना सुद्धा परमश्रेष्ठ निब्बाण सुखाचा साक्षात्कारासाठी हे सारं सत्कर्म सहायकारी हो. भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलं, भवतु सब्बमंगलम्. साधू साधू साधू.